मित्रांनो, मी आता माझ्या गड नदीवर आलो आहे. ही आमची मळ्यातली गड नदी आहे. इथे मी 10-12 वर्ष खेकडे पकडतो. कमीत कमी इथे लगवायच्याच खेकडे मिळतात. सकाळी आणि दुपारी पकडतो संध्याकाळपर्यंत. तेव्हा मला 10, 12, 15 एक खेकडे भेटतात आणि माझी कायमची जागा आहे. ही आमच्या आतली मळ्यातली नदी आहे. गड नदी बोलतो आम्ही ना. ती गड नदी तिकडच्या नदीला सर्जेकडून येणारं पाणी आहे. मला ते नदीला सुकती आणि भरती येते. मित्रांनो, इथे मला खेकडे मिळतात म्हणून मी इथे जास्त येतो. पण इथे येताना हे कुशाचे काटे जास्त असतात. ते पायाला लागण्याचा धोका जास्त असतो आणि जखम होते. पुढे तिकडे तिकडे ही काटे आहेत जे वेळेचे झाडाची, त्यांनी रक्त येतं आणि ते जास्त झोंबतात. त्यामुळे सांभाळून पकडावं लागतात आणि मेहनत भरपूर आहे. या गड नदीमध्ये मी आता जाळी टाकून खेकडे पकडणार आहे मित्रांनो. तेव्हा मी खेकडे पकडणार आहे. कसे पकडणार आहे ते तुम्ही पहा. आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि तुम्ही दिलेल्या रिस्पॉन्सबद्दल. आज माझे सबस्क्रायबर आणि व्ह्यूवर तुमच्यामुळेच, तुमच्या आशीर्वादाने वाढलेले आहेत आणि अशीच अशीच शुभेच्छा तुमची माझ्या मागे राहून दे. आता हे आमच्या गाववाल्यांचे बैल म्हशी इथे दिवसा चरायला सोडतात आणि दुपारी घेऊन जातात पुन्हा संध्याकाळी. तर त्यांचं इथे चरवणं असतं. ही वेगवेगळ्या प्रकारचे बैल म्हशी या मळ्यात चरवले जातात. आता ही नदी तिथून पाणी येतं. पावसाळ्यात इथे पूर येतो. कमरेभर पाणी असतं. हळूहळू गावात पाणी भरतं ते. त्याप्रमाणे आता पावसाळ्यात जास्त धोका असतो नदी आणि शेती भाताची शेती असल्यामुळे इथे येता येत नाही. तर आता मी खेकडे पकडायला सुरुवात करतो आहे. मी आता दाखवतो खेकड्याची जाळी कशी लावतात का इथे. आता हे खेकड्याची जाळी आहेत. ही खेकड्याची जाळी आता ती मी लावायला सुरुवात करणार आहे.